माफ करा आहे तात्या मला. माझ्या नवऱ्याला अद्दल घडवायच्या खेळात मी तुम्हाला लय दुखवलंय, लय त्रास दिलाय. पण परत नाही होऊ देणार त्रास तुम्हाला. आप्पा नका काळजी करू, ते नाही येणार आपल्या वाड्यावर. मी समजावलंय त्यांना. पण पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही त्यांना मोठ्या मनानं माफ करा ना. त्याने जे काय केलं असेल, वागले असतील, ते त्यांच्या मुलीचा खून झालाय या भीतीपोटी वागलेत. आपल्या लेकरावर वाईट वेळ आली की काय होतं आपलं, तुम्हाला पण चांगलंच कळलं असेल ना. आपले आई बाप काय वागलेत हे माहिती तरी आहे का तुम्हाला? हा, किती तमाशा केला त्यांनी गाव समोर. जवळपास मला खुनी आहे असंच समजलं होतं, डिक्लेअर केलं होतं. इथं दारासमोर तुमच्या बापाने येऊन स्वतः रॉकेल ओतलं, गावासमोर तमाशा केला. त्याचा किती मनस्ताप झाला असेल माझ्या आई बापाला, ह्याचा नाही विचार केला? गोपाळ, गोपाळ शांत हो की वाईस. अरे कशाला एवढा चढतोयस? फुलात आहे, बरोबर बोलतोय गोपाळ. हा बाई, हिच्या आई बापाने ना आपली एवढी बदनामी केली या सगळ्या दिवसामध्ये. आजवर कोणी केली होती का? टाप होती का कोणाची आमच्या विरोधात बोलायची? हा, मी तर म्हणते ना, त्यांना घरात काय घराच्या वाऱ्यालाही उभं नाही केला पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या आई बापाला घरात यावं, त्यांना मान सन्मान मिळावा, तर माझ्या आईची आपणची नाक घासून गावासमोर माफी मागितली पाहिजे. आहे का तयारी? काय झालं? राग येतोय? राग येतोय ना, मग मला किती राग आला पाहिजे. स्वतःच्या आई बापाचा अपमान नाही सहन करू शकत मी, का करायचा माझ्या आई बापाचा अपमान सहन? तुमच्या बापाला सांगा, दुसऱ्याचा अपमान करणं सोपं असतं, काय सुद्धा लागत नाही, पण माफी मागायला हिम्मत लागते. कोणाला बी नाही जमत ते. साहेब आती साहेब, तुम्ही जे काम सांगितलं ते झालंय. काही कळायला महत्वाचं तर लगेच कॉल करतो. येतो मग साहेब, येईन. थांब जरा, बस बस बस. सस्पेन्शन ऑन आहे. ते कधी रिइन्स्टेट होईल माहित नाही. काय करायचं ठरवलंय पुढे? पुढं पुढं साहेब काहीच नाही. म्हणजे इतकी वर्ष नोकरी केली, असा विचार मनात आलाच नाही. बरं, असा विचार आपल्याला करावं लागेल असं पण वाटलं नव्हतं. पण काय चूक झाली माझ्याकडून. माझ्या नशिबाचे भोग म्हणायचे, भोगायचे. पण पुढं तसं काय, सस्पेन्शन निघोस्तोपर्यंत शेतीच करेल. दॅट इज बेटर. शेतीच करावी लागेल. वाच, हे काय सर? म्हणजे बरखास्तीचं पत्र आहे पोलीस खात्यात. तुला पोलीस खात्यातून बडतर्फ केलंय, काढून टाकलंय. करा कोरोनात मारामारी करायचो, जग समोर लोकांच्या अंगावर धावून जा. पण न्यायालयात असभ्य वर्तन करा. कोरोनाच्या आव्हानामध्ये पिस्तुलं काढा, गोळ्या झाडा. काढण्या नाही सगळेतून कारण वाच बरखास्तीची कारण वाच. एकदा किती वेळा पाठराखण करायची, किती वेळा सांगायचं? वाच. सदर शासकीय पत्रातून हे सुचवण्यात येतं की पोलीस हवालदार सुधाकर हिम्मतराव देशमुख यांच्यावरील निलंबनाची कारवाई दिनांक 17 मे पासून मागे घेण्यात येते. हवालदार सुधाकर हिम्मतराव देशमुख यांना
ताबडतोब कामावर हजर व्हावं अशी सूचना करण्यात साहेब साहेब माझं सस्पेन्शन निघालं. अभिनंदन सुधाकर देशमुख, युअर बॅक इन द फोर्स. वेलकम. साहेब हे कसं काय झालं? जामकर साहेबांनी आपल्या वर्षांना शब्द टाकला होता, मग झालं काम तुझं. साहेब एखाद्याचा मोठा भाऊ पण एवढं करणार नाही, तेवढं केलंय तुम्ही माझ्यासाठी. मला कळतच नाही मी काय बोलू. साहेब अंगावर वर्दी नव्हती ना तर जीव गुदमरत होता, पण आता मोकळा श्वास घेता येईल. ही वर्दी म्हणजे श्वास होती साहेब, जीव होता ही माझी वर्दी. लय उपकार झाले साहेब. उपकार कसले? माझं कामच आहे ते. या पोलीस सेवेला मला तुझी गरज आहे. इमानदार आहे, इमानदार राहा. That's it. हवालदार सुधाकर देशमुख, या संपूर्ण चौकीला पेढे वाटा. साधे पेढे नाही, कंदी पेढे वाटा. वेलकम टू द फोर्स.